आज मी तुमच्यासोबत माझं दुपार ते संध्याकाळपर्यंतचं रुटीन शेअर करणार आहे. आपण व्हिडिओला सुरुवात करू. सर्वात आधी तर मी इथे स्वयंपाक बनवायला घेतलाय दुपारचा. त्यामध्ये मी मुगाची डाळ भिजवली आणि डाळ कांदा बनवायचा विचार केला, कारण की फ्रीजमध्ये कोणताही भाजीपाला नाही. या आठवड्यात मी कोणत्याच बाजारात गेली नाही आणि भाजीपाला आणणं झालं नाही. त्यामुळे माझा हा पूर्ण आठवडा इन्स्टंट प्रकार करण्यातच गेला. आता इथे मी कुकरला डाळ कांदा लावूनच दिला होता. सोबत मला चपात्याही करायच्या होत्या आणि दुपारच्या वेळेत मला खूप घाई असते. त्याचं कारण म्हणजे परी स्कूलवरून आलेली असते, लगेच स्वयंपाक करायचंय, तिला जेवण भरवायचंय, सोबतच मला तिला क्लासलाही घेऊन जायचं असतं आणि पुन्हा घ्यायलाही जायचं असतं. हे सगळं माझं दुपारच्या रुटीनमध्ये असते. इतकी माझी धावपळ होऊन जाते. डाळ झालीच होती, सोबत इकडे चपाती लाटून घेतली आणि लगेचच मी जेवायला सगळं हॉलमध्ये आणलं. आणि आता उन्हाळ्यामुळे ना जेवण कमीच जातं, पाणी खूप पिलं जातं. सोबतच मी आता ना सॅलडही ॲड केले जेवणामध्ये. इकडे मी ताटं केले आणि लगेचच परीला भरवायला घेतलं, कारण थोड्या वेळात क्लासचाही टाइम होतो. इकडे जेवण झालं, लगेच भांडी तशीच ठेवली आणि परीला मी क्लासला घेऊन निघाली. भर उन्हाचं पोरीला क्लासला जायला लागतं. खरंच खूप कंटाळा येतं, पण शिक्षणाचं महत्त्व बघताना हे सगळं दूर करावं लागतं. आता इतक्या उन्हाचं आमच्या बाईसाहेब क्लासला जातात, त्याआधी आम्ही डेअरीचं दर्शन घेतो. इथे मस्त आईस्क्रीम घेतली आणि मग निघालो. आता ही आईस्क्रीम फक्त 5 रुपयाची आहे, फुल पैसा वसूल आईस्क्रीम आहे, पण याचा फ्लेवर इतका काय जबरदस्त आहे ना. आता इथे मी परीला क्लासला सोडलं, त्यानंतर मला 1 तास वेळ असतो. त्या वेळेमध्ये मी छान अशी झोप काढून घेतली. लगेच उठून छान अशी फ्रेश झाली आणि परीला घ्यायला गेले आणि परीला घेऊन लगेच घरी येताच लगे इकडे चहाची पण तयारी केली. मस्त असा आम्ही चहा घेतला. तेवढे तिथे परीच्या स्कूलवरून ग्रुपवरती होमवर्कचा मेसेज आला होता, तोच चेक करत होतो. सो थोडासा कॉमेडीचा भाग होता, जो तिच्यासोबत आम्ही शेअर करत होतो. त्यानंतर इकडे दुपारच्या भांड्यांचा ढीग तुम्ही बघताय तसाच पडला होता, तर आता मी तोच धुवायला घेतलाय. त्यानंतर संध्याकाळी आज आमच्या इकडे आठवडा बाजार आहे, तर मला तिथेही जायचंय, कारण भाजीपाला काहीच नाही. मी तुम्हाला दुपारी सांगितलंच होतं. आता इथे भाजीपाला घ्यायला आलो आणि भाजीपाला इतका काही स्वस्त होता ना, एखाद्या हप्त्यात भाजीपाला घ्यायची इच्छा होत नाही, एखाद्या हप्त्यात किती घेऊ असं होऊन जातं. मस्त असे फळही घेतले आणि दिवसाचा एंड केला. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगला. तोपर्यंत बाय.